नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आई मांगीनदेवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमनपदी श्री वैभव कडू यांची निवड। उरण तालुक्यातील समुद्र किनाऱ्यामुळे प्रसिद्ध असलेले नागाव गाव प्राकृतिक सौंदर्य असलेल्या या गावाला खूप मोठी समुद्र किनारपट्टी लाभली आहे। येथील लोकांचा शेती व मच्छीमारी हे प्रमुख व्यवसाय आहेत। इतकी मोठी नैसर्गिक देणगी लाभलेल्या या गावाला व इथल्या पारंपरिक मच्छीमारांना गेल्या अनेक वर्षापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होतं। तरी इथे कोणतीही मच्छीमार सोसायटी नसल्यामुळे येथील पारंपरिक मच्छीमारांना कोणत्याही शासकीय सुखसुविधा मिळत नव्हत्या। त्यामुळे येथील मच्छीमार हवालदिल झाला होता। म्हणून नागाव येथील सामाजिक कार्यकर्ते व नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष श्री वैभव कडू यांनी पुढाकार घेऊन स्थानिक मच्छीमारांना एकत्रित घेऊन मच्छीमार सोसायटीची स्थापना केली। त्यामुळे नागाव म्हातवली मच्छीमारांना सोन्याचे दिवस येतील असा विश्वास वाटत आहे। नव्याने स्थापन झालेल्या सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्यामुळे श्री वैभव कडू यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। श्री वैभव कडू हे लोकनेते भाई वायजे कडू यांचे चिरंजीव आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर यांचे ते धाकटे बंधू आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दीप्ती पाटीलसह तृप्ती भोईर, उरण।